नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज मी तुम्हाला थंबनेलला दाखवल्याप्रमाणे कांद्यापासून नवीन अशी युनिक रेसिपी दाखवणार आहे. त्याकरिता व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. बनवायला अगदी सोपा, चवीला अप्रतिम व झटपट तयार होणार आहे. त्याचप्रमाणे लहान मुलं आवडीने खातील अशी चटकदार रेसिपी दाखवणार आहे. कांदा सोलून त्याचे गोल स्लाइस करून घेतले व त्याचे एक एक असे पीसेस काढून घेतलेले. एका बाउलमध्ये चण्याचे पीठ घेतले, 1 चमचा ओवा घेतला, हातावर चोळून घातला, चवीनुसार मीठ घातले, चिमूटभर सोडा घातला व थोडे थोडे पाणी घालून त्याची पेस्ट तयार करून घेतली. अगदी पाणी पहिल्यांदा थोडे थोडेच वापरावे, नाहीतर पातळ होण्याची शक्यता असते. म्हणून थोडे थोडे पाणी घालून त्याची मीडियम अशी पेस्ट तयार करून घेतली. लहान मुले जर तुमच्या घरात असतील व बाहेरचं काही खायला मागत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून द्या. चवीला अप्रतिम व झटपट तयार होणारी. मुलांना बाहेरचं खाण्याऐवजी असे घरात काहीतरी बनवून दिले तर मुलंसुद्धा आवडीने खातात. अगदी दाखवते त्याप्रमाणे बेसनची या पद्धतीने पेस्ट तयार करून घेतली व 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवले. असे केल्याने बेसन चांगले मुरले जाते. नंतर गॅसवर कढई ठेवली. कढई गरम झाल्यानंतर त्यात तेल घातले. तेल गरम झाल्यानंतर त्यात तयार केलेल्या पिठामध्ये एक एक स्लाइड बुडवून एक एक करून सोडून घेतले. अगदी दाखवते त्याप्रमाणे बघा. लहान मुलांना वाटणार नाही की कांद्याची रिंग्स आहेत, पण अगदी आवडीने व चविष्ट अशी रिंग्स तयार होतात. लहान मुले तर खूप आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करा. एक एक करून सर्व रिंग त्यात सोडून घेतल्या व अलटीपलटी करून चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. चवीला अतिशय सुंदर व टेस्टी असे तयार होतात. एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील अशी चविष्ट गोल रिंग्सची भजी तयार होतात. याच पद्धतीने थोडे थोडे करून सर्व कांद्याचे स्लाइस घालून घेतल्या व 2-3 बॅचमध्ये चांगले फ्राय करून घेतल्या. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला सुद्धा अप्रतिम असा पदार्थ तयार होतो. मुलं खूप आवडीने खातात. एकदा नक्की ट्राय करा. एकदा बनवून दिले तर पुन्हा पुन्हा मुले बनवून मागतील असे चविष्ट पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. असे नवनवीन पदार्थ जर मुलांना बनवून दिले तर मुले आवडीने सुद्धा खातात. लहान मुलं कांदा खात नाही हे मान्य आहे, पण असे काहीतरी बनवून दिले तर मुलांना समजत सुद्धा नाही की यात कांदा घातलेला आहे. बघा, दिसायला ज्याप्रमाणे सुंदर त्याचप्रमाणे चवीला हे अप्रतिम असा पदार्थ तयार होतो. एकदा बनवाल तर पुन्हा पुन्हा बनवून मागतील असे चविष्ट पदार्थ तयार. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरिता अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.